तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर महावितरण कार्यालय पुन्हा शहरात स्थलांतरित करण्याची आरोग्य सभापती सौ जयश्री उजे यांची मागणी. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहराबाहेर स्थलांतरित करण्यात आलेले महावितरण कार्यालय पुन्हा शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे. नगरसेविका सौ जयश्री सागर उजे यांनी या संदर्भात महावितरण प्रशासनाला साकडे घातले आहे. त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच नगर परिषद इमारती शेजारील अमृत कुंभ इमारतीत गेल्या 35 वर्षांपासून वीज महावितरणचे कार्यालय कार्यरत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे कार्यालय शहरापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या सबस्टेशनवर नेण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांचे हाल होत आहेत. हीच गैरसोय लक्षात घेऊन त्र्यंबक नगर परिषदेच्या आरोग्य सभापती तथा नगरसेविका सौ जयश्री सागर उजे यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना पत्र दिले आहे. अमृत कुंभ इमारतीतील कार्यालय सोयीचे असताना ते बंद का ठेवले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जुन्या कार्यालयाजवळच बस स्थानक आणि खासगी वाहनांचा थांबा असल्याने ग्रामीण भागातील लोकांना तिथे पोहोचणे सोपे होते. मात्र आता नवीन जोडणी, वीज बिलातील तक्रारी किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास दाद मागण्यासाठी 2 किलोमीटर लांब जाणे वयोवृद्ध आणि सामान्यांना शक्य होत नाहीये. शहराच्या मध्यवर्ती ठिकाण सोडून महावितरणने आपले कार्यालय लांब नेल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आता लोकप्रतिनिधींच्या या मागणीनंतर महावितरण प्रशासन हे कार्यालय पुन्हा शहरात आणणार का याकडे सर्व त्र्यंबकेश्वर वासियांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.